कुस्तीच्या मैदानावर रंगणारी खडाखडी कुस्ती स्पर्धेच्या निधीवरून स्थायी समितीच्या बैठकीत रंगली। स्पर्धेसाठी निधी देण्यात आलेला आहे, त्यास क्रीडा समितीनेही मान्यता दिलेली आहे। आता विरोध योग्य नाही अशी भूमिका घेणारे सभागृह नेते सुभाष जगताप आणि कुस्ती झालेल्या निधी आणि बक्षिसांचे अयोग्य वाटपास विरोध करणारे क्रीडा समिती अध्यक्ष अविनाश बागवे यांच्यात ही खडाखडी झाली। कुस्ती स्पर्धेच्या निधीचा फेरविचार समितीच्या बैठकीत चर्चेस येताच तो मान्य करण्याचा आग्रह राष्ट्रवादीने धरला। राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा झाल्या ते अनेक विषयांच्या माध्यमातून वादग्रस्त ठरलेले आहेत। या स्पर्धेसंदर्भात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अनेक पक्षांनी, अनेक संस्थांनी, अनेक नगरसेवकांनी त्या ठिकाणी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। असं असताना प्रशासनाने केवळ काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मन राखण्यासाठी, काही नेत्या मंडळींना खुश करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या करदात्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी त्या ठिकाणी माजवलेली होती। ही आम्ही प्रशासनासमोर उघडकीस आणली होती। स्थायी समितीच्या 1 जानेवारीच्या सभेमध्ये त्या ठिकाणी हा ठराव पास करण्यात आला। घाई गडबडीत अतिशय गोंधळमय परिस्थितीत ठराव पास करण्यात आला होता, ज्या ठरावाला अनेक सभासदांनी विरोध केला होता। तरीसुद्धा 4 तारखेला स्पर्धा असताना आम्ही 1 तारखेला महापौर स्थायी समितीमध्ये काही सभासदांनी फेरविचाराचा प्रस्ताव लगेच ताबडतोब त्या ठिकाणी दिला। त्याच दिवशी संध्याकाळी आयुक्तांची भेट घेऊन या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विकास मटकरी बोलले, मीही त्या ठिकाणी बोललो होतो आणि 2 तारखेला आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये आमचं पत्र दाखल केलं की ह्या प्रस्तावाचा फेरविचार आहे आणि BPMC ॲक्टप्रमाणे जोपर्यंत फेरविचाराचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही एक पैसा त्या ठिकाणी तुम्ही वाटप करू नका। अशी परिस्थिती असताना देखील प्रशासनाने शंकास्पद भूमिके बजावून 4 तारखेला घाईघाईत हे पैसे त्यांनी वाटप केले। ह्या पैशाचा फेरविचार परवाच्या स्टँडिंग कमिटीमध्ये ज्यावेळेस होता त्या स्टँडिंग कमिटीमध्ये अतिशय वादग्रस्त त्या ठिकाणी चर्चा झाली, अनेक वादविवाद झाले आणि जे प्रश्न, जे मुद्दे आम्ही त्या ठिकाणी मांडले होते स्थायी समितीमध्ये अनेक सभासदांनी मांडले आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन तो प्रस्ताव दप्तरी दाखल केला। त्यास काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी विरोध केला। दरम्यान समितीच्या या बैठकीत सभागृह नेते सुभाष जगताप यांच्यासह क्रीडा समिती अध्यक्ष अविनाश बागवे उपस्थित होते। यावेळी बागवे यांनी स्पर्धेच्या बक्षिसांबाबत काही बाबींचा खुलासा प्रशासनाकडे मागितला, मात्र या प्रस्तावास क्रीडा समितीने मान्यता दिली आहे। मग आता प्रश्न कशाला असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला। त्यावेळी बागवे यांनी आम्ही स्पर्धेस मान्यता दिली आहे, खर्चास नाही अशी भूमिका घेतली। माझी या ठिकाणी मागणी आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलं आहे की ही अशी उधळपट्टी, एखादी स्पर्धा घेण्यात काही गैर नाही आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा घ्यायची असेल तर आमचा त्याला पाठिंबाच असणार आहे जर चांगली प्रकार। पण अशा चुकीच्या पद्धतीत आपण जर पाहिलं की 2 प्रकारच्या स्पर्धा घेतल्या होत्या, एक राष्ट्रीय स्पर्धा आणि एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्याच वेळेस घेतल्या होत्या। राष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळाडूंना बक्षीस किती, जिंकलेला 30,000, पराभूत झालेला 10,000 आणि असे करत करत 5 आणि 7,000, 6 आणि 3,000 अशा पण स्पर्धा त्यांनी त्यावेळेस घेतला। आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी बक्षिसं वाटली कशी, जो भारतीय मल्ल जो विजयी झालाय त्याला बक्षीसची रक्कम 25,000 आणि जो पाकिस्तानी, इराण, तुर्किस्तान याचा जो मल्ल पराभूत झालाय त्याला 1.25 लाख रुपये। हा कुठला क्रीडा प्रकार आहे, ही कुठली तुमची नीतिमत्ता आहे? तर ह्याचा आम्हाला प्रामुख्याने आम्ही विरोध केला, कारण तुम्ही भारतीय लोकांना, त्यातल्या पुण्याच्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी कमी लेखता, भारताला तुम्ही कमी लेखता असा त्याचा तो अर्थ होतो, म्हणून आम्ही त्याला तीव्र विरोध केला। यावरून दोघांमध्ये जोरदार खंडाजंगी सुरू झाली। ही बाब काही क्षणात काँग्रेसच्या गटनेते अरविंद शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली। त्यानंतर लगेच शिंदे यांच्यासह नगरसेवक सनी निमण, सुधीर जानजोत, संजय बालगुडे, बागवे यांच्या मदतीला धावले। मात्र त्यानंतर अंदाजपत्रक सादरीकरणास उशीर होत असल्याचे मतदानाद्वारे फेरविचाराचा हा प्रस्ताव मान्य करण्यात आला। याच वेळी मनसेचे किशोर शिंदे आणि जगताप यांच्यातही जोरदार खडाजंगी झाली। दुसरी गोष्ट, स्पर्धेला तुम्ही जे खेळाडू होते त्यांना बक्षीस दिले आम्ही समजू शकतो, पण पंच हे जे त्यांचे प्रशिक्षक आहेत म्हणजे इराण, तुर्किस्तान, पाकिस्तान यांचे जे पंच, त्यांचे हे आले प्रशिक्षक, कोच आहेत, कोचला 1.25 लाख, 1 लाख मानधन कशासाठी? म्हणजे महानगरपालिकेकडे ठेवायला पैसे नाहीत म्हणून खिरापतीसाठी कसे पैसे वाटावे असं काय आहे का त्यात? जे कुस्तीगीर संघाचे लोक आहेत म्हणजे हिंद केसरी असेल, महाराष्ट्र कुस्ती, हे कुस्तीच्या स्पर्धेला उपस्थित झाले म्हणून त्यांना पैसे 5-5 हजार रुपये, 10-10 हजार रुपये। त्यांचे कुस्तीगीर संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना वेगळे पैसे आणि दिले तर दिले पैसे, ते निनामी पैसे। म्हणजे त्या लोकांची जी यादी त्यांनी प्रशासनाने सादर केली त्या यादीमध्ये नावच नाही आहे त्यांची। म्हणजे तुम्ही जर यादी पाहिली तर त्या यादीमध्ये त्यांची नावच नाही, बघा ही नावं नाही आहेत।
ब्लँक नावांचं त्यांनी डॉक्यात ठेवले. ही आपण कशी त्यांना मान्यता देऊ शकतो? आणि कुस्तीगीर संघ ठरवणार की सुशील कुमारला 2 लाख रुपये, त्यांचे जे कोच आहेत करतार सिंग त्यांना 75,000 रुपये, आणि ते जे ठरवणार ते पैसे महानगरपालिका देणार. कुठल्या बेसवर? म्हणजे महानगरपालिका फायनान्सरचा रोल करते का? या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही नमूद केल्यात आणि त्यासाठी आमचा जाहीर विरोध होता. दुसरी गोष्ट, त्यांनी BOTचा प्रस्ताव महानगरपालिकेने ठेवला होता. BOT समितीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी हा प्रशासनाने ठेवला डॉकेट आहे की BOTमध्ये की सहप्रायोजक होतं. अनेक सर्व गोष्टीला पुणे शहराच्या सांस्कृतिक काही उपक्रम असतील, काही क्रीडा प्रकारचे उपक्रम असतील, त्यांना सहप्रायोजकताला महानगरपालिकेने बंदी घातली आहे आणि 2 वर्षापासून महानगरपालिका एकही पैसा देत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या स्पर्धेचं BOTमध्ये त्यांनी प्रकरण ठेवलंच कसं काय? बॅनर्स लावायला पैसे, जाहिरातीला पैसे, आणि मान्यता भेटायच्या आधीच या ठिकाणी स्पर्धेच्या ठिकाणी सॅफ्रॉन सिटी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सॅफ्रॉन सिटी ही वादग्रस्त संस्था होती ज्यांनी कात्रजचा घाट हा त्या ठिकाणी अनधिकृतपणे बेकायदेशीर पोखरून त्या ठिकाणी प्लॉटिंग करून तो विषय केला. त्या संस्थेच्या विरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढली, त्यांच्या दंडात्मक कारवाई केली. ह्या संस्थेचे त्या ठिकाणी फलक, जाहिरातीचे फलक, RM मोटर्स, राठोड मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड ह्यांचे फलक त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं की पुढारी आणि लोकमत सारख्या चांगल्या वृत्तपत्रामध्ये हाफ पेज जाहिराती मोठ्या KG एंटरप्राइजेसच्या, जो PWDचा वादग्रस्त ठेकेदार आहे त्याच्या नावाने. म्हणजे नक्की कुठल्या लोकांकडून कशा पद्धतीत पैसे गोळा या स्पर्धेसाठी केले होते हे याच्यावर निर्भर केलं. स्पर्धा आहे वारजेला, ते पण NDAच्या ग्राउंडवर, महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर, आणि त्याचे स्वागताचे फलक लागतात कुठं? खंडोजी बाबा चौकात. म्हणजे 7-7, 8-8 किलोमीटर पुढं त्याचे स्वागताचे कमानीचे लागतात. तिथून वारजेपर्यंत कमानी टाकलेत नेते लोकांचे फोटोसहित. म्हणजे प्रशासन नेते लोकांना खुश करण्यासाठी महानगरपालिकेच्या करदात्यांची पैशाची कशी उधळपट्टी करते ह्याचा हा जिवंत उदाहरण आहे. म्हणून याच्यावर आम्ही तीव्र आक्षेप घेतलेत आणि याचा त्या आता आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिले की या ठिकाणी आम्ही कायदेशीर बाबी तपासून आम्ही हे करू. पण आमची विनंती आहे की हा सगळा पैसा वसूल करावा आणि हा महानगरपालिकेच्या लोकांसाठी त्याचा सदुपयोग करावा, अशी आमची विनंती आहे.